तर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आणि त्यानंतर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकांची धारधार कोयत्याने हत्या झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय बीडमधून। माजलगावच्या किट्टी आडगाव इथं बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली आहे। आरोपी नारायण फपळा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाबासाहेब आगे यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। महेंद्र मुधळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गेली 4 महिने झाले बीड जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे आपल्याला पाहायला मिळते। 4 महिन्यापासून खुनाचे जे सत्र आहेत ते काही कमी होण्याचं नाव घेत नाही। संतोष देशमुख असेल, विकास वाघमारे खून प्रकरण असेल, हे सगळे ताजेच असताना पुन्हा एकदा भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे ज्यांचं वय 35 वर्ष वय आहे, या व्यक्तीची आज निर्गुण जी हत्या आहे ते करण्यात आलेली आहे। माजलगाव मधल्या किट्टी आडगाव गावामध्ये हा थरारक जी घटना आहे ते समोर आलेले। अक्षरशः कोयत्याने गळा कापून गळा चिरून या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। घटना समजल्यानंतर माजलगावचे पोलीस जे आहेत घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर नारायण फपाळ नावाचा जो आरोपी आहे त्याला सध्या तरी ताब्यात घेतलेला आहे। मात्र नेमका हत्या कशामुळे झाली, हत्येचं कारण काय हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र पुन्हा एकदा भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये खळबळ जी आहे ते माजलेली आहे। कायदा सुव्यवस्था खरोखरच वेशीवर टांगण्यात आलेला आहे का, लोक का घाबरत नाहीत, हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा सातत्याने समोर आलेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारधार कोयत्याने हत्या करण्यात आली आहे। माजलगावच्या किट्टी आडगाव इथं बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली। आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं आहे।